नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 15 डिसेंबर 2024 रोजी जो सीटेट पेपर क्रमांक 2 झाला होता। या पेपरमधील ज्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा द्वितीय निवडली होती त्या पेपरमधील आपण प्रश्न पाहूयात। सीटेट पेपर क्रमांक 2 मराठी भाषा द्वितीय। आपल्या सर्वांना माहीत आहे की सीटेटला जे लँग्वेजवर आधारित प्रश्न विचारतात यामध्ये तुम्हाला साधारणपणे 15 प्रश्न जे आहेत हे उतारा किंवा कवितेवर आधारित विचारले जातात आणि 15 प्रश्न जे आहेत हे भाषेच्या मेथोडॉलॉजीच्या संदर्भाने विचारले जातात। आपण या अगोदर भाषा 1 मराठीचेही स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले होते, कारण प्रत्येक पेपरला भाषा 1 वेगळी असते आणि भाषा 2 म्हणजे मराठी भाषा 2 वेगळी असते। म्हणून तुम्हाला दोनही व्हिडिओ म्हणजे 14 डिसेंबरचेही 15 डिसेंबरचेही पेपर 1चेही आणि पेपर 2चेही व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। ते सुद्धा तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात। सुरुवातीलाच आपल्याला उत्तर आहेत बघा 121 ते 128 जे प्रश्न आहेत या क्रमांकाची ते आपल्याला उतार्यावर आधारित सोडवायचे आहेत। तर सुरुवातीला आपण काय करू, फास्टपैकी प्रश्नांचे ज्या हेडलाईन्स आहेत त्या वाचून घेऊयात। लेखिकेला पावसाबरोबरच आणखी कोणत्या गोष्टीचे आकर्षण वाटते? शेजारचा ओढा, घुबडाचा आवाज, वडाचं झाड आणि काळोख। तर आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे उतार्यातच शोधावं लागणार आहे। तुम्ही जर उतार्याची स्टार्टिंगच बघितली तर पडणाऱ्या पावसाच्या आवाजाच्या आकर्षणाबरोबरच मला आणखी एका आवाजाचं आकर्षण वाटे, तो आवाज म्हणजे घुबडाचा आवाज। म्हणजे तुम्ही जर 121वा प्रश्न जर पाहिला तर लगेच आपल्याला मिळून जातो पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। नंतर बघा, घुबड घुमायला लागल्यावर लेखिकेची जी परिस्थिती होत असे त्यातील चुकीची गोष्ट कोणती आहे? चुकीची गोष्ट कोणती आहे? तर मग आता ह्या सुद्धा आपल्याला उतार्यामध्येच प्रश्न शोधावा लागणार आहे, कारण बघा आता आपण बघू थोडा संदर्भ आला प्रश्नातला की लगेच आपल्याला ते कळून येतं। आता तुम्ही जर बघितलं तर या इथे दिले बघा, घुबड घुमायला लागलं की मी टक्क जागी होई, आईला किंवा मोठ्या बहिणीला बिलगे, कानात प्राण आणून तो आवाज ऐके, खूप वेळ तो आवाज सहन होत नसे, काळजाचे ठोके वाढायला लागले, श्वास अडकायला लागले, भीतीने किंकाळी फोडावी वाटली। ठीक आहे, असं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे। तर काय नाही म्हणतो लेखक, काय बघा काय म्हणतो प्रश्न, घुबड घुमायला लागल्यावर लेखिकेची जी परिस्थिती होत असते त्यातील चुकीची गोष्ट कोणती? आई आणि बहिणीला बिलगे हे होत असे, बरोबर आहे। त्यानंतर काळजाचे ठोके आता आपण वाचलं। त्यानंतर कानात प्राणांना आवाज ऐके हे बी बरोबर आहे। आनंदाने नाचायला लागणे हे चुकीचं आहे ना, ती तर घाबरत असे, म्हणजे हेच काय आहे, चुकीची गोष्ट आहे। कोणती? पर्याय क्रमांक 4। त्यानंतर रात्रीची नीरव शांतता कशामुळे भंग पावायची? रात्रीची नीरव शांतता कशामुळे भंग पावायची? ठीक आहे, तर तुम्ही जर शेवटी आलात पॅराग्राफच्या की तुम्हाला तिथं माहिती त्यांनी दिलेली आहे बघा, की घुबडीच्या आवाजाइतकाच भुरळ घालणारा आणि भीती वाटायला लावणारा दुसरा आवाज म्हणजे डोबीचा धबधबा, पुराचं पाणी, आणि त्यांनी खूप सारं दिलेलं आहे। धबधब्याचं पाणी, धो आवाज, रात्रीच्या नीरव शांततेमध्ये भेसूर वाटे, कशाचा? या धबधब्याचा आवाज, डोबीच्या धबधब्याचा। म्हणजेच आपला जो 123वा प्रश्न याचं उत्तर काय? डोबीच्या धबधब्यामुळं रात्रीची नीरव शांतता भंग पावायची। त्यानंतर पुढील एकवचनी अनेकवचनी शब्दजोडीपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे? एकवचनी अनेकवचनी शब्दजोडीपैकी चुकीचा पर्याय कोणता आहे? तर बघा, ठोका ठोके बरोबर आहे, किंकाळी किंकाळ्या बरोबर आहे, दरी दऱ्या बरोबर आहे, खडक खडके असं नाही, खडकचं खडके होत नसतं, म्हणून काय तेच चुकीचं आहे।
आता याचा तुम्हाला व्याकरणदृष्ट्या नियम पण सांगता येईल की अकारांत पुल्लिंगी नामे जे असतात ना ती दोन्ही वचनामध्ये सारखे राहतात. जसं काय हा अकारांत आहे ना, खडक खडके, तर हे चुकीचं आहे. खडक खडक असंच राहणार आहे, म्हणून हेच चुकीचा पर्याय आहे. जसं अजून तुम्हाला जसं देव देवच राहतं, दगड दगडच राहील, उंदीर उंदीरच राहील, म्हणजे हे काय तर अकारांत पुल्लिंगी नामे आहेत. त्यानंतर बघा, अज्ञात विश्वात निघून जात असे अधोरेखित काय आहे, आणि अधोरेखित जात असे आहे तर दोन्ही क्रियावाचक शब्द आहेत हे. म्हणजे जात जर पाहिलं आपण तर हे संयुक्त क्रियापद, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे संयुक्त क्रियापद आहे. का? कारण जात हे झालं धातुसाधित आणि असे हे झालं सहाय्यक क्रियापद. दोन्हीचा अर्थ काय असतो, ती एकच प्रोसेस, म्हणजे एकच ते आपल्याला जी काही क्रिया आहे ती जाणवते आणि वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, म्हणून उत्तर आहे संयुक्त क्रियापद. त्यानंतर विवर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे. आता विवर गुहा हो, म्हणजे विवर म्हणजे गुहा होऊ शकतं ना, पोकळी होऊ शकतं, बीळ होऊ शकतं, पण विवर म्हणजे ओढा नाही ना, मग त्यालाच उत्तर घ्या, कारण हाच नसलेला शब्द आहे समानार्थी विवरसाठी, ओढा. त्यानंतर ओढ्याच्या पलीकडे वडाचं खूप मोठं झाड आहे, या वाक्यातलं अव्यय ओळखा. तर या वाक्यातलं अव्यय म्हणल्यावर आता आपले शब्द हे शब्दयोगी अव्यय आपल्याला माहिती आहे, पलीकडे. कारण हे ओढा, तर हे ओढा, वड, झाड ही सगळी नामे व्हायला लागली ना, मग आपण लगे इझी झाला हा क्वेश्चन. ओढा वड ही नामे येतं आणि पलीकडे हे अव्यय येतं, कोणतं आहे, शब्दयोगी अव्यय. त्यानंतर मध्यरात्री घुबड कशावर बसून घुमत असे, वडाच्या झाडावर, ओढ्यावर, ओसरीवर, धबधब्यावर. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वडाच्या झाडावर. तुम्ही जर आपल्या पॅराग्राफमध्ये सुरुवातीला जर बघितलं तर त्याची आपल्याला माहिती त्यांनी, म्हणजे पॅराग्राफमध्ये तो कन्सेप्ट आलेला आहे बघा, कुठं असेल ते तुम्ही जर बघा, ओढ्याच्या पलीकडे वडाचं खूप मोठं झाड आहे, त्या झाडावर बसून मध्यरात्री घुबड घुमत असे, म्हणजे काय, वडाचं झाड आहे ते, वडाच्या झाडावर. 128वा प्रश्न एकदा वाचून घ्या तुम्ही. मध्यरात्री घुबड कशावर बसून घुमत असे, वडाच्या झाडावर, पर्याय क्रमांक 1. परत एक पॅराग्राफ दिला आहे, ठीक आहे, ते पण आपण सोडून घेऊयात. प्रश्न आहे, विरह वेदनेने विरुद्ध झालेला करुणार्थ असे लेखकाने कोणाचे वर्णन केले आहे. विरह वेदनेने विद्ध झालेला करुणार्थ असे लेखकाने कुणाचे वर्णन केले आहे. तर बघा, पर्याय तर मावळतीच्या सूर्यकिरणांचे, श्रावणसरींचे, यक्षाचे, इंद्रधनुष्याचे. तर आपल्याला लगेच कळतील बघा, तुम्ही जर पाहिलं पॅराग्राफमध्ये तर एकदम शेवटच्या पेजला आहे बघा, तुम्ही जर पाहिलं तर की इथं त्यांनी माहिती दिली आहे बघा, की माझ्या नात्याचा प्रवास सुरू झाला, कुबेराने तडीपार केलेला तोच तो यक्ष, अलंका नगरीतला यक्ष होता, विरह वेदनेने विद्ध झालेला करुणार्थ, म्हणजे कोण येतो, यक्ष आहे. मिळालं आपल्याला प्रश्नाचं उत्तर की कोण येतो, तर यक्षाचे वर्णन केलेलं आहे. त्यानंतर लेखकाने सम्राटाच्या राजसिंहासनाची उपमा कुणाला दिली आहे. राजसिंहासनाची उपमा कुणाला दिली आहे, तर टेकडीला, हिरव्या माळरानाला, इंद्रधनुष्याला, रामगिरीला. म्हणजे या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्याला पॅराग्राफमध्येच आपल्याला शोधावं लागणार आहे. बघा, सूर्यास्ताच्या किरणांचा सोनेरी लेप मिरवणारी ती टेकडी मला एखाद्या सम्राटाच्या सिंहासनासारखी भासली. काय भासली, टेकडी. मिळालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. 130वा जो प्रश्न आहे की लेखकाने सम्राटाच्या सिंहासनाची उपमा कुणाला दिली आहे, तर टेकडीला दिलेली आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर श्रावणाच्या अस्तित्वाची आठवण करून देत होती, यातील अधोरेखित काय आहे, देत होती. आता आपल्याला बघा तेच रिपीट, म्हणजे याच्या अगोदरही पहिला पेपर झाला, दुसरा पेपर झाला, 14 डिसेंबरचा झाला, तर आपल्याला जास्तीत जास्त त्यांनी काय विचारलेलं आहे, संयुक्त क्रियापदच विचारलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्यामध्ये काय, देत झालं धातुसाधित आणि होती झालं सहाय्यक. त्यानंतर
अशी झोकात उभी होती की तिला ओलांडून मला पुढे जाववेना. आणि की खाली अंडरलाईन आहे आणि ते म्हणतात की अधोरेखन शब्द ओळखा. तर आता तुम्ही जर पाहिलं तर शब्दयोगी अव्यय नाही आहे, ठीक आहे, ते शब्दाला लागून येते. उभयान्वयी अव्यय नाही आहे आणि न्यूनत्वबोधक अव्यय पण नाही आहे. आता आन्सर कीमध्ये विकल्पबोधक अव्यय आहे, परंतु खरं तर विकल्प म्हणजे काय, किंवा किंवा अथवा इंग्लिशमध्ये ऑर, पण इथं विकल्प नाही ना, तिथं त्या परिस्थितीचं स्वरूप लक्षात आपल्याला. म्हणजे इथं खरं स्वरूपबोधक अव्यय असं पाहिजे, तर स्वरूपबोधक. पण आन्सर कीनुसार आहे पर्याय क्रमांक 4. या संदर्भाने जर तुम्हाला थोडंसं जास्तीचं माहीत असेल तर तुम्ही इथं कमेंट करू शकता 132साठी की परीक्षा विभागानं पर्याय क्रमांक 4 असं उत्तर का दिलेलं असावं. ठीक आहे. त्यानंतर मावळतीचे सूर्यकिरण कोण झेलत होते. मावळतीचे सूर्यकिरण कोण झेलत होते हा सुद्धा आपल्याला पॅराग्राफमध्येच शोधावा लागणार आहे. 133 जो आहे ना तो आपल्याला पॅराग्राफमध्येच शोधावा लागणार आहे. तर तुम्ही जर सुरुवातीला जर गेला, ठीक आहे, त्याच परिसरात हिरव्यागार माळरानावर तितक्याच हिरवाईने ओथंबलेली एक लहानशी टेकडी दिसली. टेकडीवरती एका बाजूने उंचलेले एक दरड मावळतीचे सूर्यकिरण झेलत अशी झोकात उभी होती. एक दरड असं आले ना, म्हणजे आता जर तुम्ही प्रश्नाकडे जर गेलात की मावळतीचे सूर्यकिरण कोण झेलत होते, तर दरड झेलत होती, आपल्याला लगेच लक्षात येतं. त्यानंतर लेखकाला श्रावणाचे अस्तित्व कशामुळे जाणवत होते. मावळत्या सूर्यकिरणामुळे, ओलसर प्रसन्नतेमुळे, मखमली दुलईमुळे, हिरव्या माळरानामुळे. परत चला पॅराग्राफमध्ये. तुम्ही जर सुरुवातीलाच वाचन केल्यावर आपल्याला असं लक्षात येते की बघा, श्रावण सरींच्या स्पर्शाने हिरवी मखमली दुलई ल्यालेली धारा सूर्याच्या मावळत्या किरणांनी फार लोभस दिसत होती. आणि मंद वारा वाहत होता. सर्वत्र भरून राहिलेली ओलसर प्रसन्नता नुकताच निरोप दिलेल्या श्रावणाच्या अस्तित्वाची आठवण करून देत होती. म्हणजे लेखकाला श्रावणाचे अस्तित्व कशामुळं जाणवत होतं, ओलसर प्रसन्नतेमुळं. म्हणजे कुठं आता आपण जर हा प्रश्न पाहिला तर पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणता शब्द उतार्यातील काहूर या शब्दाचा अर्थ द्योतक नाही. तर दुःख, चिंता, गोंधळ सारखे याच्याशी रिलेटेड वाटतात, मात्र आनंद नाही ना याशी रिलेटेड, म्हणून यालाच उत्तर आपण घेणार आहोत. त्यानंतर लेखनाच्या विविध अवस्था किंवा टप्पे समजून लेखन शिकणे म्हणजे डॅश डॅश. आता आपले मेथॉडॉलॉजीचे प्रश्न सुरू झाले आहेत. लेखनाच्या विविध अवस्था किंवा टप्पे समजून शिकणे म्हणजे त्याला काय म्हणू आपण, लेखन प्रक्रियेचं धोरण असं आपण त्याला म्हणू. त्यानंतर विद्यार्थ्याच्या संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती मूल्यमापन पद्धती अधिक उपयुक्त ठरेल. बघा, अध्यापन पद्धतीचे प्रश्न जर तुम्ही समजून घेऊन जर वाचले तर निश्चितपणे आपल्याला उत्तर मिळतं. कशासाठी, बघा, विद्यार्थ्याच्या संभाषण कौशल्याचं मूल्यमापन करण्यासाठी कोणती मूल्यमापन पद्धती, संभाषण कौशल्याचं मूल्यमापन करायचं आहे, ठीक आहे. तर चित्र पुस्तकातील दृश्याचे विवरण सांगणे हे तर प्राथमिक स्वरूप झालं ना, यानं संभाषण कसं कळेल, चित्रानं नाही. नाटकात भूमिका अभिनय करणे, यस, कारण संभाषण कम्युनिकेशन स्ट्रॉंग असल्याशिवाय तुम्ही नाटक करू शकता का, भूमिका अभिनय करू शकता का, नाही. म्हणजे पर्याय 2च उत्तर आहे. कारण ध्वनिफीत ऐकून त्यावर भाष्य करणे हे तर श्रवण कौशल्याच्या संदर्भानं झालं, आणि सांगितलेल्या मुद्द्यावर भाषण लिहिणे हे तर लेखन कौशल्याच्या संदर्भानं झालं. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं कन्फर्म उत्तर आहे. त्यानंतर चॉम्स्कीच्या मते माणसाकडे भाषा विकसित करण्यासाठी हे असते. तर चॉम्स्कीचा सिद्धांत आपल्याला माहिती आहे, त्याला आपण जैविक कल असं म्हणतो. त्याचा जो LED प्रसिद्ध सिद्धांत आहे तो असं सांगतो की मानवामध्ये भाषा शिकण्याची उपजतच क्षमता असते. ठीक आहे, तुम्ही LED सर्च करून बघा किंवा तुमच्या
अध्यापनाच्या बुकमध्ये या सिद्धांताबद्दल डिटेलमध्ये माहिती आहे. त्यानंतर अगदी आरंभीच्या अवस्थेपासून शाळेत बहुभाषिकतेचे धोरण स्वीकारल्याने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर आळा घालता येईल? शाळेत बहुभाषिकतेचे धोरण स्वीकारल्याने पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर आळा घालता येईल? तर बहुभाषिकता स्वीकारली तर साहजिकच एखाद्याची भाषा लुप्त होणार नाही ना. आलं लक्षामध्ये? एकाच भाषेला महत्त्व बघा, तुम्ही जर एकाच भाषेला महत्त्व जर दिले शाळेमध्ये तर त्या विद्यार्थ्याची मूळ जी भाषा आहे, बोली भाषा आहे, मातृभाषा आहे ती लुप्त होऊ शकते. जसं अलीकडचं इंग्रजी भाषेचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता. ठीक आहे. तर बाकीचे पर्याय ते सुसंगतच नाहीत. कारण बघा, शाळेतील विद्यार्थ्यांची गळती हे तर सामाजिक आर्थिक रिलेटेड आहे त्याचं कारण, आणि शैक्षणिक अक्षमता हे लर्निंग डिसॅबिलिटीजच्या संदर्भानं आहे, आणि सुमार संभाषण कौशल्य हे सरावाच्या अभावामुळे होऊ शकतं. प्रश्न काय सांगतो हे महत्त्वाचं आहे ना. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, पर्यायामध्ये तुम्हाला 4ही पर्याय बरोबर वाटतात, पण तुम्ही लक्षात घ्यायचं की आपल्या प्रश्नाची मेन थीम काय आहे त्याच्याशी रिलेटेडच तुम्ही पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर नवीन पाठाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांना तरतरीत होण्यासाठी गमती जमतीच्या गोष्टी करायला लावता. हे करण्याचे कारण काय आहे? ठीक आहे. खेळीमेळीचं वातावरण तयार करतात नवीन पाठ शिकवण्यापूर्वी, तर नेमकं त्याचं कारण काय आहे? विद्यार्थ्यांना वर्गासाठी प्रेरित करणे. विद्यार्थ्यांना वर्गासाठी प्रेरित करणे. हो, यस. कारण ज्याला आपण सेट इंडक्शन म्हणतो ना, तर यामुळं काय होतं, पाठाबद्दल कुतूहल विद्यार्थ्यामध्ये निर्माण होतं. म्हणून पहिला पर्याय बरोबर वाटतो. कारण शिक्षक म्हणून स्वतःचा भार हलका करणं, आता असं तर नसतंच ना, हे नकारात्मक पर्याय झाला, म्हणजे उत्तरच नसणार आहे. भार हलका करणं असं काही शिक्षकाला वाटत नसतं. पाठ सुरू करण्यापूर्वी वर्गात अनुशासन. आता अनुशासन म्हणलं की शिस्त म्हणलं की गमती जमती जमणारच नाही ना, तिथं नियम महत्त्वाचे आहेत, म्हणजे हा पर्याय रिलेटेड नाही. विद्यार्थ्याचे लक्ष वळवणे. आता लक्ष केंद्रित करणे हा उद्देश असतो, लक्ष वळवणे नसतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 1च सर्वात स्ट्रॉंग पर्याय इथं आहे. त्यानंतर अध्ययनाचा सिद्धांत म्हणून विधायकतावाद. ठीक आहे, कन्स्ट्रक्टिव्हिजम अध्ययनाचा सिद्धांत म्हणून विधायकतावाद मानतो, तर त्याच्याशी रिलेटेड पर्याय आहे. शिकणे हे वैयक्तिक गुणविशेष आहे. सर्व विद्यार्थी भाषा शिकू शकत नाहीत. शिकणे ही पूर्णतः मानसिक घटना आहे. शिकणे ही सामाजिक गुंफण आहे. खूप इझी क्वेश्चन झाला. आपल्या सर्वांनाच जवळपास जे वायगोटस्कीचा जो सिद्धांत आहे त्यानं असं सांगितलं होतं की मूल एकटं शिकण्यापेक्षा ते समाजातून जास्त शिकतं. त्याचे मित्र, त्याचे पालक, त्याचे शिक्षक, ठीक आहे, याच्याकडून ते जास्त शिकतं. म्हणून शिकणे ही एक काय सामाजिक गुंफण आहे. पर्याय क्रमांक 4. अनेकदा माणसे एकाच वाक्यात अनेक भाषाचे घटक गुंफतात. असे करणे म्हणजे, तर याला आपण काय म्हणू, भाषा मिश्रण. आलं लक्षामध्ये? आपण एकाच वाक्यात 2 भाषा बोलल्या की ते भाषा मिश्रण होईल. भाषा बदल म्हणजे काय, डायरेक्ट भाषाच बदलवणे, डायरेक्ट भाषात दुसरी बोलणे. एक वाक्य दुसऱ्या भाषेतून एका भाषेत बोलणं आणि दुसरं वाक्य दुसऱ्या भाषेत बोलणं. पण दोन्ही भाषेत एकच वाक्य बोललं तर झालं भाषा मिश्रण. म्हणून पर्याय 2 उत्तरे. समाज भाषा विज्ञान हे तर भाषेचा अभ्यास करणारी शाखा आहे. बोली ही विशिष्ट समाजात विशिष्ट प्रदेशात बोलली जाणारी बोली आहे. मग इथं अनेकदा माणसे एकाच वाक्यात अनेक भाषा गुंफतात म्हणजे काय, भाषा मिश्रण. जसं मी आता म्हणालो की मी हॅप्पी आहे, मी मराठी बोललो, हॅप्पी इंग्लिश झालं, म्हणजे हे काय भाषा मिश्रण झालेलं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना अनेकदा भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमामुळे बोलण्यात अडचणी येते. या अडचणीवर मात करण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त आहे? काय म्हणते ते, विद्यार्थ्यांना अनेकदा भाषेच्या वैशिष्ट्यपूर्ण उच्चारण नियमामुळे बोलण्यात अडचणी येते. भाषेचे जे नियम आहेत त्यामुळे अडचणी येते. तर अडचणीवर मात करण्यासाठी काय उपाय करू शकतो आपण? विद्यार्थ्यांना वर्गात वाचन करण्यास उत्तेजन देणे. आता इथं वाचण्यापेक्षा बोलण्याचा सराव महत्त्वाचा आहे, म्हणून तेवढासा प्रभावी नाही. समुपदेशकाच्या मदतीने उपचार करून घेणे अत्यंत टोकाचा पर्याय झाला. खेळ सदृश्य उपक्रम करणे ज्यातून वर्गात मौखिक संभाषण करावे लागेल.
हां, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण बोलण्याशी रिलेटेड आहे ना. मग खेळामध्ये मात्र वर्गात काय होईल, मौखिक संभाषण होईल खेळण्यातून आणि मग ते साहजिकच ज्या अडचणी येतात भाषेच्या नियमामुळे त्या विद्यार्थ्याला येणार नाही. कारण विद्यार्थ्यांच्या चुका त्यावेळी दुरुस्त करून मग त्या विद्यार्थ्याचा कॉन्फिडन्स कमी होईल ना. अरे तू चुकला, अरे तू चुकला, अरे ते जमणार नाही. म्हणून पर्याय 3च संयुक्तिक वाटतो. त्यानंतर प्रश्न आहे, कादंबरी वाचणे हे कशाचे उदाहरण आहे? कादंबरी वाचणे हे विस्तृत वाचन, गहन वाचन, न्याहाळणे, चाळणे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विस्तृत वाचन. कारण ते आपण करतो आनंद मिळण्यासाठी किंवा सामान्य माहितीसाठी आपण वाचत करीत असतो आणि आशय समजून घेण्यावर त्याच्यामध्ये भर असतो. तो ते कादंबरीचे उद्दिष्ट आहेतच मग आनंद वगैरे. तर मग पर्याय एकच उत्तर आहे. कारण गहन वाचन म्हणजे काय असते? गहन वाचन म्हणजे जसं आता परीक्षा आल्या तर आणि आपल्याला परीक्षेत लिहिण्यासाठी जे वाचन करतो ते असतं गहन वाचन. किंवा व्याकरणाचा सराव करायचा तर मग ते झालं गहन वाचन. आणि न्याहाळणे काय असतं? ज्याला आपण स्कॅनिंग म्हणतो. तर उदाहरणार्थ तुम्ही डिक्शनरीमध्ये एखादा शब्द शोधायला त्याला म्हणतो आपण न्याहाळणे किंवा स्कॅनिंग. आणि चाळणे काय असतं? ज्याला आपण स्किमिंग असं म्हणतो. तर स्किमिंग म्हणजे कसं, जसं तुम्ही एकदम वर्तमानपत्राची हेडलाईन्स वाचता फक्त आणि लगेच समजून घेता की आतमध्ये काय असेल, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण स्किमिंग. त्यानंतर निबंधात अवतरण वापरणे याचे प्राथमिक उद्दिष्ट कोणते? निबंधाची शैली ठरवणे, गुंतागुंतीचा मुद्दा स्पष्ट करणे. आता गुंतागुंतीचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी अवतरण वापरतात, हा काही लॉजिक नाही. एखाद्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी बी अवतरण वापरत नाही. आपल्याला माहिती की अवतरण कुठं वापरतात? अवतरण वापरलं जातं एखाद्या थोर व्यक्तीचा विचार किंवा प्रसिद्ध ओळी आपल्याला दाखवण्यासाठी, म्हणजे लेखकाच्या दृष्टिकोन मांडण्यासाठी. हे बरोबर आहे 3. पण आन्सर कीनं पहिलंसुद्धा बरोबर आहे, कारण त्यानं निबंधाची शैली ठरवल्या जाईल. म्हणून 1 आणि 3 अशी उत्तरं दिलेत आन्सर कीमध्ये. 3 तर कन्फर्म आहे, 1 पण उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर इयत्ता 8वीची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक लेख देते. या लेखाचा दर्जा त्याच्या पातळीपेक्षा किंचित वरचा आहे. विद्यार्थ्यांनी त्या संबंधाने अनेक उपक्रम करायचे आहेत. या उपक्रमाला काय म्हणता येईल? एक लेख दिला आहे आणि तो विद्यार्थ्याच्या पातळीपेक्षा वरचा आहे, तर त्या उपक्रमाला नाव काय देता येईल असा तो प्रश्न आहे. तर आकलनीय आदान, कॉम्प्रेहेन्सिबल इनपुट्स असा त्याच्यासाठी आपण शब्द वापरू शकतो. आता या संदर्भानं ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट मांडली होती स्टीफन क्रॅशन यांनी. याबद्दल त्यांचं मत असं होतं की विद्यार्थ्याला त्याच्या कॅपॅसिटी आहे, त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त पातळी म्हणजे कॅपॅसिटीचं जर एखादं साहित्य दिलं, ठीक आहे, भाषेच्या संदर्भ आहे म्हणून आपण साहित्य शब्द वापरला, साहित्य दिलं तर त्यास आपण काय म्हणतो? कॉम्प्रेहेन्सिबल इनपुट्स, त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त, ठीक आहे. बाकी कल्पनाबंध सिद्धांत शिकणे, तर हे शिकणे किंवा अध्ययनाच्या संदर्भाने. अनाकलनीय आदान, ज्याला आपण इनकॉम्प्रेहेन्सिबल इनपुट्स म्हणू, हे अजिबात समजत नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि वाचन आकलन तर हे वाचनाच्या संदर्भाने आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हेच उत्तर आहे. त्यानंतर व्याकरणाचे शिक्षण प्रामुख्याने कोणत्या बाबतीत उपयुक्त ठरते? आता व्याकरणाचा उद्देश हा भाषेचा वापर शुद्ध आणि नियमानुसार करणे हा असतो, आपल्याला माहिती आहे. त्यामुळं भाषा लिहायला आणि बोलायला अचूकता येते भाषेमध्ये, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. त्यानंतर व्याकरण शिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना संभाषण करण्यास प्रवृत्त करणे. पुढीलपैकी कोणती कृती या उद्दिष्टाशी सुसंगत नाही म्हटलंय? व्याकरणात शिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना संभाषण करण्यास प्रवृत्त करायचं आहे, तर कोणती कृती उद्दिष्टाशी संबंधित नाही? विद्यार्थ्याचे व्याकरणाच्या प्रत्येक घटकावर प्रभुत्व असणे, ठीक आहे, संभाषणासाठी त्याची गरज नाही ना, म्हणजे हेच उत्तर आहे. कारण बघा, विद्यार्थ्यांना अशा प्रकट सूचनांची आवश्यकता असते ज्यातून व्याकरणिक घटकांची व्यापक संभाषण, हे बरोबर वाटतं, सुसंगती.
विद्यार्थ्यांनी तितक्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत ज्या तात्पुरत्या संभाषणास आवश्यक असतात. बरोबर आहे. चुका दुरुस्त करणे ही शिक्षकांची प्राथमिक जबाबदारी नाही आहे. ठीक आहे, हे सुद्धा बरोबर येतं त्या संदर्भानं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर वाचनात शब्दार्थ मीमांसा संकेत मदतरूप ठरतात. शब्दार्थ मीमांसा संकेत. ठीक आहे, तर बघा आता शब्दाची उकल करण्यात नाही, हे तर फक्त डिकोडिंगच्या संदर्भात नाही, म्हणजे हे उत्तर नाही. शब्दाच्या अचूक उच्चारणात हे फॉनेटिकच्या संदर्भात नाही, म्हणजे हे पण उत्तर नाही. अर्थ लावण्याच्या प्रक्रियेला मदतरूप ठरते, हे बरोबर आहे. कारण जेव्हा आपण एखादे वाक्य वाचतो तेव्हा त्यातील शब्दाच्या संदर्भावरून आपल्याला वाक्याचा अर्थ लावतो ना. ठीक आहे, म्हणून हे बरोबर वाटतं. व्याकरणिक प्रारूप समजून घेण्यासाठी हे बी त्याचं उत्तर नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, भाषा अध्ययन अध्यापनाची कोणती पद्धती असे मानते की भाषा एक सवय आहे? तर ती पद्धती आहे ऑडिओ लँग्वेलिझम, म्हणजे श्राव्य भाषिकता. आता ही वर्तनवादावर आधारित एक पद्धत आहे ऑडिओ लँग्वेलिझम. यात असं मानलं जातं की वारंवार ऐकल्याने सराव केल्याने भाषा एक काय जाते, सवय होऊन जाते. कारण बाकीचे पर्याय तुम्ही कट करू शकले असते. संभाषणात्मक भाषा शिक्षण, म्हणजे हा पर्याय संवाद साधण्यावर भर देतो. नैसर्गिक पद्धती नैसर्गिक वातावरणात भाषा शिकण्याशी संबंधित आहे. आणि सहकारी भाषा शिक्षण हा तर वेगळाच आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं आपण जो 15 डिसेंबरला 2024ला सीटेटचा पेपर 2 झाला होता, त्यामधील आपण सेकंड लँग्वेजचे म्हणजे मराठी सेकंड लँग्वेजचे प्रश्न पाहिले. फर्स्ट लँग्वेजचाही व्हिडिओ बनवलेला आहे. 14 डिसेंबरला सीटेट पेपर 1 सीटेट पेपर 2चेही मराठीचे व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि या अगोदर जे झालेत म्हणजे 2023, 2022, 2019 त्या वर्षीचेही व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या चॅनलवर जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकता. धन्यवाद.